फ्युचर सिक्युअर करण्यासाठी आणि चांगले रिटर्न्स मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्ट करत असतो। काहींना लॉंग पिरियडपर्यंत म्हणजे जास्त काळासाठी इन्व्हेस्ट करायचं असतं, तर काही असेही असतात ज्यांना चांगल्या रिटर्न्ससाठी टॅक्स फ्री आणि कमी कालावधीसाठी पैसे गुंतवायचे असतात, तेही अगदी सेफ। अशीच अगदी सेफ असलेली ही गव्हर्नमेंट स्कीम आहे। तुम्ही डिपॉझिट केलेल्या पैशांवर तुम्हाला दर महिन्याला मिळेल व्याज, तेही विना टॅक्स डिडक्ट, आणि व्याजाचे पैसे तुमच्या पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा होतात। तुम्ही जर कमी टाइम पिरियडसाठी किंवा कमी वर्षासाठी सेफ आणि सिक्युअर इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता, तर ही पोस्ट ऑफिसची स्कीम तुमच्यासाठीच आहे। आम्ही याआधीही पोस्ट ऑफिसच्या काही स्कीम्सवर व्हिडिओ केलाय, जसे NPS, SCSS आणि सुकन्या समृद्धी योजना। यावर आम्ही डिटेल व्हिडिओ केले आहेत। ते जर तुम्ही मिस केले असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। एक महत्त्वाची सूचना, इंस्टाग्रामवर जर तुम्ही ही रील पाहत असाल तर यूट्यूबला ह्याची डिटेल व्हिडिओ आहे, तीही नक्की पहा। बरं, सेफ साईडमध्ये खेळणारी ही पोस्ट ऑफिसची स्कीम कोणती? तिचे इतर फायदे काय आहेत? या स्कीमसाठी एलिजिबल कोण आहे? फॉर्म कसा आणि कुठे भरायचा? सगळी माहिती पाहायची आहे। काहीही मिस होऊ नये म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। नमस्कार, मी सलोनी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत। आपण सगळेच विचार करतो, आपण गुंतवलेले पैसे सेफ असावेत। मुळात हा प्रश्न असतो की पैसे गुंतवावेत कुठे आणि कसे, कारण आयुष्यभराची कमाई स्कॅमच्या नावाखाली उडून जाऊ नये हीच भीती आपल्या सगळ्यांना असते। पण टेन्शन नॉट, इन्व्हेस्ट एसचे निमिष नाडकर्णी यांच्यासोबत आम्ही यावर एक डिटेल्ड व्हिडिओ केलाय, त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ती नक्की पहा। आत्ता जाणून घेऊया आजच्या पोस्ट ऑफिस स्कीम बद्दल। TDS कट होत नाही, टॅक्स फ्री, शिवाय गव्हर्नमेंट स्कीम असल्यामुळे अगदी सेफ। हे स्कीम आहे मंथली इन्कम स्कीम। अगदी नावाप्रमाणेच ही स्कीम आहे। थोडक्यात माहिती पाहूया, ही स्कीम आहे काय। मंथली इन्कम स्कीम म्हणजे काय? मंथली इन्कम स्कीम ही पोस्ट ऑफिसची सगळ्यात लोकप्रिय स्कीम आहे। वयाच्या 10व्या वर्षापासून ते कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतं। FD सारखाच प्रकार। एका खात्यात तुम्ही लंपसम एकच अमाउंट टाकू शकता। 5 वर्षांपर्यंत या MIS खात्याची लिमिट असते। आत्ताच्या चाललेल्या इंटरेस्ट रेटनुसार 7.4% तुम्ही डिपॉझिट केलेल्या अमाउंटवर दर महिन्याला व्याज मिळतं। यात तुम्हाला सरकारकडून तुमचे पैसे सेफ असल्याची खात्री मिळते। अगदी 1000 पासून ते सिंगल खात्यात 9 लाखांपर्यंत तुम्ही MIS खातं उघडू शकता। विचार करा, तुमच्याकडे एक छानशी 3 लाखाची लंप सम अमाउंट आहे। तुम्ही MIS मध्ये हे पैसे गुंतवलेत, तर 5 वर्षात एकूण व्याज किती मिळेल? कॅल्क्युलेटरच्या मदतीने समजून घेऊया। इथे पहा, आत्ताचा जो इंटरेस्ट रेट म्हणजेच व्याज दर 7.4%, तो टाकूया। इथे पहा, तुम्ही तो कमी जास्त करू शकता, कारण दरवर्षी हा इंटरेस्ट रेट चेंज होत असतो। खाली तुम्हाला ती अमाउंट टाकायची आहे। लक्षात घ्या, इथे तुम्ही फक्त 15 लाखांपर्यंतचीच अमाउंट टाकू शकता। महिन्याला तुम्हाला 1850 रुपये मिळतील। जेवढी जास्त अमाउंट तेवढं जास्त व्याज। एक महत्त्वाचं, आता जो रेट चालू आहे 7.4%, त्या दरानेच तुम्हाला व्याज मिळणार आहे आणि या व्याजदरात चेंजेस होऊ शकतात। पण तुम्ही ज्या दरात हे अकाउंट उघडलं होतं त्याच दरात 5 वर्ष तुम्हाला व्याज मिळणार आहे। चला आता पाहूया यासाठी एलिजिबल कोण आहेत। मंथली इन्कम स्कीमसाठी पात्र कोण आणि किती पैसे जमा करू शकतो? जर सिंगल अकाउंट होल्डर असेल किंवा 18+ तर 9 लाखांपर्यंत अमाउंट डिपॉझिट करू शकता। यात तुम्ही जॉईंट अकाउंट उघडू शकता। त्यात जॉईंट अकाउंटमध्ये मॅक्सिमम 15 लाखांपर्यंत डिपॉझिट करू शकता। भारतातलेच नागरिक एलिजिबल आहेत। NRI हे खाते उघडू शकत नाही। 10 वर्षांखालील मायनर मुलेही आई वडिलांच्या नावे हे खाते उघडू शकतात। 1000 पासून अकाउंट उघडू शकता किंवा डिपॉझिट करायची अमाउंट ही 1000च्या पटीत हवी आणि जास्तीत जास्त 9 लाखांपर्यंत हवी। मंथली इन्कम स्कीमसाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत? तुमचा ॲड्रेस प्रूफ म्हणून सरकारने जारी केलेले ओळखपत्र किंवा अलीकडील युटिलिटी बिल। आता युटिलिटी बिल म्हणजे काय? त्यात वीज, पाणी, गॅस, फोन आणि इंटरनेट यांसारख्या इसेन्शियल सेवांसाठी म्हणजे इसेन्शियल सर्व्हिस पेमेंट करायचा असतो ते बिल। पासपोर्ट, वोटिंग ID, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार आणि पॅन कार्ड सोबत या सगळ्या डॉक्युमेंट्सची झेरॉक्स। पासपोर्ट साईजचे 2 फोटो, नॉमिनीचे फोटो आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंट्स। मंथली इन्कम स्कीमचा फॉर्म कसा भरायचा आहे?
मंथली इन्कम स्कीमचा फॉर्म तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाईन भरायचा आहे. त्यासाठी नॉमिनीचं हजर असणं गरजेचं आहे. आता या सगळ्या गोष्टी झाल्या. पात्रता काय, फायदे, स्कीम काय आहे, फॉर्म कुठे भरायचा आहे, या गोष्टी आपण पाहिल्या. पण काही मेडिकल इमर्जन्सी आली, लग्न करायचं आहे किंवा काहीही अडचण असेल तर पैसे कसे काढायचे, त्याचे काही रूल्स आहेत का? तर हो, प्रीमॅच्युअर क्लोजर रूल्स. MIS खाते उघडल्यापासून 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही ते खातं बंद करू शकत नाहीत. जर खाते 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान बंद केलं असेल तर जमा केलेल्या रकमेतून 2% वजा म्हणजेच डिडक्ट केलं जाईल. जर 3 वर्षांनंतर MIS खातं बंद केलं तर जमा केलेल्या रकमेतून 1% वजा केला जाईल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की अकाउंट होल्डरचा ॲक्सिडेंटली मृत्यू झाला तर काय? तर ते पैसे आणि त्याचं व्याज नॉमिनीकडे जातं आणि ते अकाउंट क्लोज केलं जातं. नॉमिनी ते अकाउंट पुढे कंटिन्यू नाही करू शकत. पण जर सेम सिच्युएशन जॉईंट अकाउंटमध्ये झाली तर जॉईंट अकाउंटमधील दुसरी व्यक्ती ते अकाउंट कंटिन्यू करू शकते. आता काही जण विचारतील, तुम्ही MIS स्कीम काय, फॉर्म, ही सगळी माहिती दिली तो, पण इतर बँकमध्येही जास्त इंटरेस्टमध्ये पैसे जमा करता येतातच ना? बरोबर आहे, पण जेवढा जास्त इंटरेस्ट तेवढी जास्त रिस्क. जर तुम्ही कमी रिस्कमध्ये कमी कालावधीमध्ये सेफली पैसे गुंतवू इच्छिता तर ही स्कीम त्यासाठीच आहे. आपण कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आम्ही दिलेली सविस्तर माहिती पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल लिंक आणि काही विश्वसनीय साईट्सवरून घेतलेली आहे. तुम्हाला ही पोस्ट ऑफिसची MIS स्कीम कशी वाटली? आणखी कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम्सबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.